मंडळींनो, दिवाळी सण झाल्यानंतर आपल्याकडे तुळशी विवाह करतात. तुळशी विवाह सोहळा किंवा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो. प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि तो पराक्रमी होता. त्याच्यात प्रचंड साहस असल्याचं कारण होतं त्याची पत्नी वृंदा हिचा पतिव्रता धर्म. तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु जालंधर राक्षसाच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे गेले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूंनी वृंदा हिचा पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचं सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचे छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल, असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे रोप उत्पन्न झाले आणि वृंदाने दिलेल्या श्रापाप्रमाणेच भगवान विष्णूंना राम अवतारामध्ये मृत्यूलोकात जन्म घेऊन सीतामाईचा वियोग सहन करावा लागला. एका इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात येऊन विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल आणि त्या दगडाला शालिग्राम असं म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्या सोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य मिळेल. तेव्हापासून तुळशी विना शाळीग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते. शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह रूप आहे.